नमस्कार मित्रांनो, मी गौरव. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळची ड्युटी संपून दुपारी मटण घेऊन चाललोय घरी. मी हात लावणार नाही. तुमच्या हाताने तुम्ही टाका. मी काय बायकोने मटणाचा राग व्हिडिओ बघून चेहऱ्यावर हसू दाखवले. आपल्याला काय मग, मॅरिनेट केलेला मटण कुकर मध्ये स्वतःहून टाकला आणि आंघोळीला. मी पण काही जास्त खात नाही, पण कधीतरी आणावं लागते, कारण परूला पण आंघोळ वगैरे करून आलो आणि मटणाकडे बघितलं तर खूप भारी सुगंध येत होता. माझी बायको म्हणजे ऋतू कट्टर माळकरी. मी मात्र तिला कधी खायला फोर्स केला नाही, पण ती मला खाऊ देते एवढं मात्र माझं नशीब. आपलं मटण आणि परूसाठी आळणी रसा तयार झाला. ऋतूच्या चेहऱ्यावर राग आणि चिडचिड भरीत होती, पण मी व्हिडिओ काढवतो मात्र ती हसत होती, कारण तिला हे सर्व अजिबात आवडत नाही. विरू मात्र आमची मजा बघत होती. मग काय झाली, आपली गावठी मटण थाळी रेडी. बाजरीची भाकर, कांदा, लिंबू. ताट मात्र हॉटेल प्रमाणे सजवलेलं होतं. परू पण खुश होती, पण परूची मम्मी माझी वाट बघत होती की मी कधी मटणाला वाव एक नंबर असं बोल. पहिला घास खाल्ला तेव्हा कळलं की मटण एक नंबर झालेलं होतं. मालकरीण बायकोच्या हाताने बनवलेलं मटण म्हणजे एक नंबर असणारच. मटणाचा आनंद घेत परूच्या मम्मीला आम्ही थँक्यू बोललो आणि मी आणि परू मस्ती करून झोपलो.